मनपूर्वक आभार. खूप मोठा क्रीडा निधी या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून आता मात्र जबरदस्त कॉमेंट्स येतात. तेज पावडेंचं म्हणणं आहे की पार्थ चिलार घेऊन जाणार. ह्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण कॉमेंट बॉक्सकडे देखील लक्ष देणार आहोत. गणेशचा पुढील बॉल, चेंडू हवेमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. गणेश दुंदाजी नाईक यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आमच्या संघाचं क्षेत्ररक्षण जे आहे ते सुधारणं गरजेचं आहे. तो थोडासा एक वीक पॉइंट राहिलाय आणि म्हणून मैदानामध्ये उपस्थित प्रत्येक खेळाडूने आपलं 100% देणं गरजेचं आहे. सध्या एक धाव आहे फलकावर. चांगली सुरुवात झालेली आहे. गणेश दुंदाजी नाईक एक जिद्दी खेळाडू आहे आणि त्याने ठरवलंय की संतोष मंजुळा मोरेश्वर पाटील या संघ नायकाचं स्वप्न मी पूर्ण करणार. परंतु दुसऱ्या बाजूने रुपेशने सांगितलंय आम्ही पहिल्या क्रमांकासाठी आलेलो आहोत. एक अनार 100 बिमार. गणेशचा पुढील बॉल आहे. डेलिकेटली टच केलंय. नरमताचा वापर. सुंदर सुंदर गोलंदाजी होते गणेश दुंदाजी नाईकच्या माध्यमातून. योग्य टप्प्यावर भेदक गोलंदाजी. 4 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. क्षेत्ररक्षकांचा सापळा काय म्हणतोय आदरणीय अजय भास्कर पाटील, आपल्या चहाडेगावचं अनमोल रत्न यांनी मात्र जाहीर केलेलं आहे रुपेशच्या प्रत्येक षटकारासाठी माझ्याकडून 100 रुपयात. बघा रुपेश किती षटकार खेचतो या मॅच मध्ये. कालच्या दिवसामध्ये तब्बल 7,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती केलं होतं. अर्धशतक परिपूर्ण करून कुणबी दबदबा. स्लॅश केलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने रुपेश काशीनाथ पाटील. कुणबी दबदबा. त्याच्या बॅट मधून धावांचा धबधबा. 4 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन सुंदर सुंदर षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिलेल्या आहेत. आपण कॉमेंट सेक्शन कडे वळूयात जिथे शुभम साशे यांचं म्हणणं आहे की पार्थ बाईक घेऊन जाणार. दिनेशजी काय सांगतात? कॉमेंट सेक्शन कडे थोडंसं लक्ष देऊयात वेळ मिळालाय म्हणून. शुभम साशेचं म्हणणं आहे की पार्थ रबाडा घेऊन जाणार. मिलिंदजी पावडे थँक्यू सो मच ज्याने आमच्या समालोचनासाठी कॉमेंट केलेले आहे. आशिष पावडे म्हणतायत की रुपेश पाटील घेऊन जाणार. जबरदस्त टफ फाईट सुरू आहे. श्वेतांगचं नाव देखील पुढे आलंय. मंथन पाटील सांगतात की श्वेतांग बाईक घेऊन जाणार. श्वेतांग संदेश पाटील कोकणेर. या बात आहे. आमचे लाडके प्रेक्षक महाराज आहे. आम्हाला जसजसा वेळ मिळेल सर्व प्रेक्षकांना देखील आम्ही या स्पर्धेच्या आज मात्र पूर्णपणे जोडून घेणार आहोत. कारण त्यांचं हे प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमापोटीच ही स्पर्धा मात्र मोठी होत आहे. सद्यस्थितीमध्ये एक चौकार आलेला आहे. 10 धावा फलकावर आपण पाहतोय. चांगला फटका सजवण्यात आलाय. मुख्य क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय मिस्टर मंथन श्रीधर पाटील. आदरणीय यतीन प्रकाश पाटील कोकणेर या स्पर्धेचे दाते आहेत. कॅच ऑफ द डे समवेत स्पर्धेंती सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ज्यांनी आकर्षक स्वरूपातील ट्रॉफीज सौजन्य केलेल्या आहेत. सरांचं अंतःकरणापासून स्वागत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि आपल्या कुणबी समाजातील कोकणेर गावातील एक जबरदस्त युवा ज्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये समालोचन असेल, गुणलेखन असेल आणि दातृत्वाची भूमिका असेल, ते नेहमीच मागील 8 ते 10 वर्षांमध्ये या कुणबी समाजामध्ये सक्रिय आहेत. सरांचं मनापासून स्वागत. लॉफ्टेड स्ट्रोक. या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं करतायत कारण की गणेशने मात्र थेट सर्वांसमोर जाहीर केलं की आमच्या संघाचं क्षेत्ररक्षण खराब आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षकांच्या मनाला देखील ती गोष्ट लागलेली आहे आणि म्हणून या मॅच मध्ये सुंदर हा झेल परिपूर्ण केला जातोय. आदरणीय धीरज पाटील साहेब उर्से, आदरणीय सूरज पाटील साहेब उर्से यांच्याकडून 5,500 रुपये. तृतीय क्रमांकासाठी
आदरणीय राजेश पाटील तामसई यांच्याकडून 5,000 रुपये आणि आदरणीय नितीनजी सातवी साहेब पोचाडे यांच्याकडून 5,000 रुपये. अशा पद्धतीने तिसऱ्या क्रमांकासाठी तब्बल 15,500 रुपये सौजन्य केलेले आहेत. भरघोस क्रीडा निधी आदरणीय धीरज पाटील साहेब उर्से, आदरणीय सूरज पाटील साहेब उर्से, आदरणीय राजेश दादा पाटील तामसई आणि आदरणीय नितीन दादा सातवी पोचाडे या दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून तब्बल 15,500 रुपयांचा एकंदरीत क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार आभार आभार. 12 धावा आहेत फलकावर, एक गडी गारद. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर अक्षयला आहे. सिंगल येणार. सर्वांच्या नजरा आहेत रुपेशवर. तो कशा रीतीने खेळणार. जबरदस्त फॅन बेस आहे रुपेशचा. खूप जास्त खेळाडू फॉलो करतात. खूप कमी असे खेळाडू असतात ज्यांना इतकी लोकप्रियता मिळते आणि रुपेश सर्वांचा आवडता खेळाडू आहे. लॉस ऑफ 1 विकेट. दोन घनिष्ठ मित्र आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. सुपर 6 ग्रुप मधील 2 हुकमे एक्के रुपेश काशीनाथ पाटील आणि अक्षय गोविंद शेलार. बघा क्रिकेटचा खेळ आपल्याकडून काय काय करून घेतो. जे नातं आहे मैत्रीचं ते मैदानाच्या बाहेर येथे मात्र दोन्हीही घनिष्ठ मित्र एकमेकांच्या विरोधामध्ये आलेले आहेत. तेथे चौकार आलाय. रुपेशच्या बॅट मधून 17 धावा परिपूर्ण, एक गडी गारद, 1.5 षटकांचा खेळ तो परिपूर्ण झालाय. अक्षय गोविंद शेलार ह्या लीग स्टेज मधील साखळी गटामधील शेवटचा सामना आहे. यानंतर आपण प्रत्येक आयकॉन खेळाडूला निमंत्रित करूयात आणि खेळाडूंचं मानधन देखील वितरित करूयात. या स्पर्धेमध्ये प्रचंड पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दृष्टिक्षेपातून आपण थोड्याच वेळामध्ये मानधन देखील वितरित करणार आहोत. सुंदर सुंदर काय चेअर अप. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 17 धावा फलकावर, एक गडी गारद आपण वळणार आहोत. स्वागत सन्मानाकडे आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर आदरणीय यतीन प्रकाश पाटील कोकणेर सरांचं शुभागमन झालेलं आहे. यतीन या आपण मुख्य क्रीडा मंचासमोर या स्पर्धेचे दाते आहेत ज्यांनी क्षेत्ररक्षकांचा खास सन्मान केलेला आहे. बेस्ट कॅच ऑफ द डे आणि स्पर्धेअंती उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सरांच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेल्या आहेत. मी विनंती करतोय KPL चे विद्यमान खजिनदार महोदय आदरणीय मयूर माधव नाईक साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय यतीन प्रकाश पाटील कोकणेर, एक राजपिंड व्यक्तिमत्व, हँडसम पर्सनॅलिटी, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, सध्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन हा शुभ सन्मान पाहतो. यतीनजी आपल्या दातृत्वाला खरोखरच सलाम. आपल्याच माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांचा सुयोग्य सन्मान केला जातोय. आकर्षक ट्रॉफीज आपण सौजन्य केलेल्या आहेत आणि आपण पाहू शकाल मायेचे उपदार अशी शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन यतीन प्रकाश पाटील कोकणेर यांचा यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेचे खजिनदार मयूर माधव नाईक यांच्या शुभ हस्ते. आगतम स्वागतम सुस्वागतम. सहर्ष हार्दिक स्वागत. आपण वळूया एकदा एकवीस धावा आहेत फलकावर, एक गडी गारद.
काय जबरदस्त पाठराखण आहे. सध्या कॅमेरा जो आहे ना तो तेजस्विनी फायटरच्या डगआउट कडे रोल झाला पाहिजे. तेथे प्रचंड कोलाहल आहे आणि प्रत्येक चेंडू नंतर जबरदस्त चेअरअप. स्वतः संघमालक देखील आहेत संतोष जॉन्टी आणि खूप चांगल्या पद्धतीने पाठराखण सुरू आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर तेथे टाळ्यांचा गजर आणि डगआउट मधून थेट आपल्या कॉमेंट्री स्टुडिओ पर्यंत तो आवाज येतोय. जबरदस्त पाठराखण सुरू आहे. 21 धावा फलकावर 1 गडी गारद आणि सलग 4 चेंडू निर्धाव गणेश दुंदाजी नाईकने दाखवून दिलाय. जहां मैटर बड़े होते हैं, जहां मैटर बड़े होते हैं वहां पे गणेश दुंदाजी नाईक खड़े होते हैं. मामला जर असेल गंभीर तर गणेश दुंदाजी नाईक राहणार आहे खंबीर. आणि त्याने 6 चेंडूंमध्ये काय गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाला परिपूर्णरित्या शांत ठेवलेला आहे. गणेशचा स्पेल आकर्षणाचा केंद्र बिंदू बनलेला आहे. 3 षटकांमध्ये केवळ 21 धावा फलकावर 2 गडी गारद. आणि गणेशचा स्पेल तुम्ही बघा. गणेशने जो स्पेल हाताळलेला आहे, गणेशची जी 2 षटकं आहेत त्या 2 षटकांनी या सामन्यामध्ये परिपूर्ण स्वरूपामध्ये प्रतिस्पर्धी संघाला शांत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. खूप चांगला स्पेल आहे. धावा देखील कमी दिलेल्या आहेत आणि समवेत विकेट्स देखील घेतलेल्या आहेत. ऍब्सोल्युटली प्रॉलिफिक बॉलिंग. जबरदस्त स्वरूपामध्ये गोलंदाजीचे पृथक्करण. कॉमेंट सेक्शन काय म्हणते ते देखील आपण बघूयात. तेथे फार चलबिचल सुरू आहे. प्रदीप मर्चंट यांचं म्हणणं आहे की रुपेश काशीनाथ पाटील. रुपेशची वोटिंग आता मात्र हायर. बिपिन पाटील यांचं म्हणणं आहे की समीर पाटील बाईक घेऊन जाणार. समीर काशीनाथ पाटील. आता भरपूर जसा फॅन बेस आहे तशा पद्धतीने कॉमेंट येणार. श्वेतांग पाटीलसाठी देखील वोटिंग तर सुरू झालंय. ते मंथन पाटील यांचं ते म्हणणं आहे की श्वेतांग बाईक घेऊन जाणार. खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचा उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. धीरज पाटील यांचं म्हणणं आहे की गणेश नाईक देखील दावेदार आहे. चांगलं क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी केलेलं आहे गणेश दुंदाजी नाईक यांनी. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी गणेश दुंदाजी नाईक. ऍब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. आता षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. अक्षय गोविंद शेलार आलेले आहेत. परंतु जमेची बाजू काय असेल PS कुणबी किंग कुडे संघासाठी की अजूनही रुपेश मैदानामध्ये आहे. जोपर्यंत रुपेश थांबणार सामना कुठेही घेऊन जाऊ शकतोय. इतकी क्षमता, इतकं टॅलेंट, इतकं पोटेन्शियल एक युटिलिटी प्लेअर आहे. युटिलाइज करू शकतोय. स्मॅश केलंय ऑफ साइडला आणि येथे काय जबरदस्त स्वरूपाचं हे क्षेत्ररक्षण. कॅच ऑफ द डेचा प्रबळ दावेदार बनलेला आहे श्वेतांग संदेश पाटील. आता मंथन पाटीलने जे कॉमेंट केलेलं आहे की श्वेतांग संदेश पाटील बाईक घेऊन जाणार आहे आणि त्यामध्ये हा क्षण मात्र त्याने जोडलाय. आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट झेल कॅच ऑफ द डे आदरणीय यतीन प्रकाश पाटील आपल्या अगदी स्टेजवरतीच आहेत. त्यांनीच हा पुरस्कार सौजन्य केलेला आहे आणि कॅच ऑफ द डेचा प्रबल दावेदार बनलेला आहे. आता योगायोगाची गोष्ट बघा, श्वेतांग संदेश पाटील ते देखील कोकणर मधील आहेत आणि यतीन प्रकाश पाटील ते देखील कोकणर मधीलच आहेत. आणि या वेळेला दावेदारी पेश केलेलं आहे जबरदस्त. आणि झेल कुणाचा घेतलाय? रुपेश काशीनाथ पाटील. सर्वचा मोहरा तो टिपलेला आहे. अक्षय गोविंद शेलार जबरदस्त गोलंदाजी आणि तितकीच चांगली साथ. गणेशने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आमच्या संघाचं क्षेत्ररक्षण खराब आहे. फार मनाला लागलेलं आहे आणि म्हणून क्षेत्ररक्षक या मॅच मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत. नव्याने फलंदाज आलेले आहेत. एका बाजूने आकाश, दुसऱ्या बाजूने वेदांत. त्यांचे पिताश्री देखील आज उपस्थित आहेत. वेदांत दीपक पाटील इन ऍक्शन. 21 धावा बघा. 20 चेंडूंमध्ये केवळ 21 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी करत. सध्या तरी या मॅच मध्ये तेजस्विनी फायटर दैसर संघाचा दबदबा आहे. परंतु आकाश बाबूराव घरत 6 चेंडू 6 षटकार खेचणारा फलंदाज आहे. तो पुनरागमन करू शकतोय आणि कुणबी क्रिकेटचं ज्वलंत भविष्य म्हणजेच वेदांत दीपक पाटील त्याला हलक्यात घेऊ नका. तो देखील सामना फिरवू शकतोय. बॉलर तयार. अक्षय षटकातील पुढील बॉल घेऊन. ओहो हो, यष्ट्यांच्या मागे काय जबरदस्त झेल परिपूर्ण केलाय.
अतिशय दर्जेदार स्वरूपामध्ये बघा तत्काळ पुनरावलोकन. तेथे विनय सुदाम पाटील ब्रँड ऑफ तामसई आणि हे ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. तत्काळ पुनरावलोकन बघा. चेंडू रिलीज होतोय. वाईड ऑफ द ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न. उडता हुआ उडता हुआ उडता हुआ विनय सुदाम पाटील. क्या बात है यार, जबरदस्त जल परिपूर्ण केलाय. यापुढे गणेश धुंदाचे नाईक देखील सांगू शकणार नाही की क्षेत्ररक्षण खराब आहे. याआधी श्वेतांग संदेश पाटील, आता विनय सुदाम पाटील, तो देखील कॅच ऑफ द डेचा प्रबळ दावेदार बनलेला आहे. त्याने देखील जल जबरदस्त परिपूर्ण केलाय. आता 21 धावा फलकावर, 4 गडी गारद. 3 चेंडूंमध्ये 2 महत्वपूर्ण मोहरे टिपलेले आहेत. अक्षय गोविंद शिलार पोचाडे एक्सप्रेस. लॉफ्टेड स्ट्रोक, चांगला चांगला फटका आहे. कोकणेर क्रिकेटची आन बान आणि शान आणि PS कुणबी किंग पुणे संघाचा गेम चेंजर हितेश प्रकाश पाटीलच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. हा लेजंड प्लेअर आहे, लेजंड प्लेअर आहे. जुना जाणता खेळाडू आहे, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्याला ठाऊक आहे सामना जरी फसला असेल आपण इथून बाहेर काढू. त्या आधीच्या मॅच मध्ये संकेत गरतनेची भूमिका अदा केली होती. असं वाटलं होतं की कुणबी स्टार पराभूत होणार, परंतु संकेत गरतने 11 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या. कुणबी स्टार टेबल टॉपर ठरला 12 गुणांसहित. या मॅच मध्ये ती भूमिका हितेश प्रकाश पाटील पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतात. फटका तर फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकांपासून थोडासा दूर आहे. डबलचं हे रोटेशन आणि दुहेरीच्या सहाय्याने PS कुणबी किंग पुढे संघ जाऊन पोहोचलेला आहे 29 या धावसंख्येवर. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय नेत्रलोचक, नेत्रदीपक, नयन मनोहरी चक्षु विहंगम स्पर्धा आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यातील ज्या स्पर्धेचा थाट वेगळाय, घाट वेगळाय, साज शृंगार वेगळाय, अशी कुणबी प्रीमियर लीग. अक्षयचा पुढील बॉल 29, लॉस ऑफ 4 विकेट. शॉर्ट ऑन पूल खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात मिस्टर निशांत गरत यांचं सुंदर असं एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पार्टनरशिपची आवश्यकता तर आहे. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. 30 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक, येऊयात मॅच मध्ये. पाचव्या षटकाचा खेळ सुरू होतोय. निलेश शेलार यांनी देखील बरोबर कॉमेंट केलेले आहे. सध्या रणरण तर रखरखत ऊन आहे. एनर्जी ड्रिंकची भरपूर आवश्यकता आहे आणि नॉन स्टॉप एनर्जी ड्रिंक आपल्या झाडे नाक्यावरती उपलब्ध आहे. निलेश शेलार यांच्याशी संपर्क आपण साधू शकतात. आकर्षक स्वरूपाचे कॉमेंट. प्रणय घरत यांचं देखील म्हणणं आहे की पार्थच घेऊन जाणार आहे ही सिटी डिलक्स बाईक. प्रणय घरत ब्रँड ऑफ करतपाडा. आदरणीय सन्माननीय विश्वनाथ अर्जुन पाटील साहेब गिराळे कुणबी समाजातील ज्येष्ठ कबड्डीपटू सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मुख्य क्रीडा मंचावर सहर्ष हार्दिक स्वागत. स्लॉग स्वीप घुटना टेक और सिक्सर देख. आकाश बाबूराव गरजच्या बॅट मधून हा टोले जंग षटकार आलाय. व्हॉट अ शॉट. 37 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आकाश बाबूराव गरत खूप चांगला फटका खेळलेला आहे. 5व्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आहे. 37 धावा. वन सेकंड लॉफ्ट केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू निघून चाललाय. दूर 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 गोलंदाजाचा काढलाय दूर. धावांचा आलाय महापूर. फलंदाजाला सापडलाय सूर आणि गोलंदाजाला लागले हुर हुर. 2 चेंडू
2 षटकार आलेले आहेत. आकाश बाबूराव घरतने खळबळ तर निर्माण केलेले आणि नानिवली गावातील प्रत्येक खेळाडूने खळबळ निर्माण केलंय. ज्यामध्ये संकेत घरतला आपण पाहिलंय, कौशल जाधवला आपण पाहिलंय. आता या मॅच मध्ये आकाश बाबूराव घरतला आपण पाहतोय. प्रतीक्षा आहे ती अनिकेत घरतच्या फॉर्म मध्ये येण्याची. अनिकेत घरत सॉलिड प्लेअर आहे. त्याची बॅट तुलनेने शांत राहिलंय केपीएलच्या या 8व्या हंगामामध्ये. ज्या लेवलसाठी तो ओळखला जातो. आकाशच्या बॅटमधून 2 षटकारानंतर एक चौकार आलेला आहे. धावफलक फार वेगाने, झपाट्याने, कसोशीने, शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने जाऊन पोहोचलाय 47 या अंकावर. क्या बात आहे. आकाश बाबूराव घरत ऑन फायर आहे. 2 षटकार, 1 चौकार. हे 5वं षटक मात्र एक्सपेन्सिव्ह ठरलंय. प्रज्वल पाटील ब्रँड ऑफ लोवरे आणि ह्या षटकामध्ये एक्सपेन्सिव्ह ठरतात कारण समोर आकाश आहे. वन्स अगेन लॉफ्ट केलाय ऑन साइडला. आकाशच्या फलंदाजीचा प्रकाश आणि आमच्या समालोचन क्षेत्राला देखील सलामी. आणखीन एक दर्जेदार चौकार. नाव आकाश आहे आणि त्याच्या फलंदाजीचा स्वयंप्रकाश. त्या स्वयंप्रकाशाने मैदानाला तेजोमय करून टाकलंय. 2 षटकार, 2 चौकार. आतापर्यंत 21 धावा या षटकामध्ये. 51 धावा कंप्लीट. 50 अप. आकाश बाबूराव घरत. गोलंदाजीची इच्छा शक्ती आलेली आहे सरत. षटकार येईल का परत. 51 लॉस ऑफ 4 विकेट. आलाय षटकार आलाय परत. आकाश बाबूराव घरतच्या बॅट मधून जबरदस्त फलंदाजीचं हे पृथक्करण आहे. डाल के गमछा कंधा पर, निकल गई ना काम धंदा पर. आकाश भाऊ कापसापेक्षा मऊ, 6 धावांचा खाऊ. 57 धावा कंप्लीट. कमांड डिझाइन. पाच चेंडू फेस केलात आकाशने. स्ट्राईक रेट बघा त्याचा 500 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे. 26 धावांची खेळी त्याने साकारलेले आहे. शॉर्ट ऑफ लेंथ ब्रेड अँड बटर डिलिव्हरीचा खरपूस समाचार उचललेला आहे. थोडासा वेळ मिळालाय म्हणून आपण कॉमेंट बॉक्स कडे देखील लक्ष देऊयात. विकी पाटील यांनी कॉमेंट केलंय, जर हितेश पाटील 3 चेंडू 3 षटकार खेचतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक. थांबा, थोडासा सामना रंगात आलेला आहे, आपण लगेच येऊयात स्वागत सन्मानाकडे देखील. आपला शेतकरी हा देखील हुशार माणूस आहे, त्याने देखील खूप चांगली कॉमेंट केलंय. बघा, पब्लिक हे सब जानती है. जर तुम्ही मोठ्या स्टेजवर एखादी लीग फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळताय तर फक्त आपल्या फेवर मधील खेळाडूला नाही तर सर्व खेळाडूंना संधी दिली पाहिजे. आणि परफेक्ट कॉमेंट आहे. मी पहिल्या दिवशी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता इथे धावचीची संधी बनलाय, फलंदाज बाद होते, तेथे देखील मी प्रश्न विचारला होता आयकॉन खेळाडूंना की तुम्ही सर्व खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणार किंवा नाही. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. जर आपला संघ चांगली कामगिरी करतो तर आपण प्लेइंग 11 मध्ये थोडेफार चेंज करून इतर खेळाडूंमध्ये काय टॅलेंट आहे ते देखील बघण्याची गरज आहे. हा देखील चर्चेचा विषय आहे. विकी पाटील च्या माध्यमातून पारितोषिक तर आलं होतं, परंतु हितेश बाद झालेले आहेत. नॉन स्टॉप एनर्जी ड्रिंक, संदेश मेडिकल, श्री साई मेडिकल, रोनिक किराणा, कुलस्वामिनी स्वीट, चहाडे नाका येथे आपण संपर्क साधा. ऊन भरपूर आहे, ते एनर्जी ड्रिंक तुम्हाला मिळणार. आता आपण पुन्हा सामन्याच्या दिशेने वळूयात. सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. जर वेळ मिळतोय तर आपण कॉमेंट बॉक्सला घेऊयात, परंतु आपलं आद्य कर्तव्य आहे सामन्याकडे कॉन्सन्ट्रेट करणं. तिथे 62 धावा झालेल्या आहेत, 5 गडी गारद झालेले आहेत. आणि स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर पुन्हा आकाश, त्याच्या फलंदाजीचा स्वयंप्रकाश
सध्या आपण अनुभवतोय. 5 चेंडू फेस केलेत, 26 धावा केलेल्या आहेत, 65 धावा आहेत फलकावर. जबरदस्त बॅटिंग करतोय. आकाशच्या फलंदाजीचं काय वैशिष्ट्य आहे? त्याचे बॅट स्विंग बघा मेहुलची, डेंजरस बॅट स्विंग आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. लीग स्टेज मधील शेवटचा सामना. यानंतर आपण सर्व आयकॉन खेळाडूंना विनंती आहे, आपण मुख्य क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे. आपल्या संघातील खेळाडूंचं मानधन स्वीकारायचं आहे. स्लॉग स्वीपचा हा प्रयत्न, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. सॉफ्ट सिग्नल इज ऑन फील्ड डिसिजन इज वाईड आणि त्याला चॅलेंज केलेलं आहे गणेश धुंदाजी नाईक यांनी. आमच्या टेक्निकल रूममध्ये हेमंत शेट्टे सर आहेत, ते थोड्याच वेळामध्ये परफेक्ट निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार. डिसिजन इज पेंडिंग नाव. थोडासा वेळ भेटलाय, तोपर्यंत आपण स्वागत सन्मान परिपूर्ण करून घेऊयात. आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ शेलार सरांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते पालघर जिल्ह्यातील गाजलेले ज्येष्ठ कबड्डीपटू, आपल्या गिराळे गावाची आन बान आणि शान आदरणीय विश्वनाथ अर्जुन पाटील यांना सन्मानित करायचं आहे. एक दर्जेदार व्यक्तिमत्व आमच्या मुख्य VIP डायसवरती स्थानापन्न झालेले आहेत. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सरांचा आपण शुभ सन्मान करूयात. स्वागतम सुस्वागतम. थोड्याच वेळामध्ये ऑनफील्ड डिसिजन देखील येईल. परीक्षण सध्या सुरू आहे, बघूयात काय सांगतात हेमंत शेट्टे सर, थर्ड अंपायर. स्वागत सन्मान पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आदरणीय विश्वनाथ अर्जुन पाटील साहेब यांच्या कारकिर्दीला वंदन आहे, सलाम आहे. जबरदस्त कबड्डीपटू, पालघर जिल्ह्यामध्ये गाजलेले कबड्डीपटू आणि या गिराळे गावातील दर्जेदार व्यक्तिमत्व. इट्स अ वाईड बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. यानंतर तेजस्विनी फायटर दहिसर संघाचा रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये. चांगली गोलंदाजी केलंय शुभम पाटीलने. आणखीन एक डॉट येतोय. स्कोर कार्ड आतापर्यंत जर आपण तपासून पाहिलं तर ॲक्युरेट 63-63 या धाव संख्येवर 5 गडी गारद. 2 चेंडूंमध्ये आकाशचा मनकवडा सुस्पष्ट आहे, तो षटकारांसाठी जाणार. जर पुढच्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आले तर 75 पर्यंत पोहोचू शकतात. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप साठीच गेले. पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलेलं आहे. आकाश बाबूराव गरत च्या खेळीचा या ठिकाणी अंत. आकाशला विश्वास तर बसत नाहीये, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. गॉन. प्रणय पाटील खुश आहेत शुभमच्या गोलंदाजीवर. खरोखरच सुंदर गोलंदाजी केलेली आहे, कारण ज्या आकाशने या आधीच्या षटकामध्ये गोलंदाजांचा चोप उठवला होता त्याला शांत केलं शुभम पाटीलने. ब्रँड ऑफ कुकडे सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय. 63 धावा, 6 गडी गारद. या सत्रातील शेवटचा बॉल आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील जबरदस्त व्ह्यूअरशिप आहे आजच्या दिवसामध्ये. काय झेल घेतलाय मिस्टर ईशान संतोष पाटील, संघ मालकांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी हा जबरदस्त झेल परिपूर्ण केलाय. आता जॉन्टे यांची देखील कॉलर टाईड होणार, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या मुलासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे. आणि 2026 उजाडता ईशान देखील फॉर्म मध्ये आलाय. त्यांनी जिल्हा परिषद प्रीमियर लीग देखील गाजवलेली आहे आणि आता ईशानने टिपलेला हा झेल देखील बघण्यासारखा होता. रनिंग झेल होता, परंतु ईशान संतोष पाटील यांनी परफेक्टली कंप्लीट केलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. टार्गेटचा विचार जर आपण केला 64 धावांचं लक्ष हे समोर आहे. आता मी आयकॉन खेळाडूंना विनंती करतोय की आपण कृपया करून खेळाडूंचं मानधन स्वीकारण्याकरिता कृपया करून मुख्य क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे. आदरणीय सन्माननीय नितीन रघुनाथ पावडे साहेब, आदरणीय सन्माननीय आशिष सुदाम पावडे साहेब आणि आदरणीय रुपेश रत्नाकर पावडे साहेब किराट
या व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. केपीएलचा हा 8वा हंगाम आपले स्वागत करू इच्छिते. प्लीज या. नम्र विनंती आहे. मान्यवर उपस्थित झालेले आहेत किराड गावातून आदरणीय नितीन रघुनाथ पावडे साहेब, आदरणीय आशिष सुदाम पावडे साहेब आणि आदरणीय रुपेश रत्नाकर पावडे साहेब. या तिन्ही दिग्गजांना विनंती आहे की आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. धीरजजी नामदेव पाटील आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेचे दाते आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या गिरणोळी गावाचं हे आभूषण स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. पहिल्या दिवसापासून ऍक्टिव्ह आहेत. एक उच्च विद्या विभूषित आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून धीरज नामदेव पाटील यांची ओळख आहे. सध्या ते ह्या स्पर्धेचा परफेक्ट आस्वाद घेतात. वेलकम आदरणीय आशिषजी पावडे साहेब, नितीनजी पावडे साहेब आणि रुपेशजी पावडे. आपलं अंतःकरणापासून स्वागत आहे. चांगलं क्रिकेट देखील खेळतायत. तिघेही क्रिकेटर आहेत आणि आज मात्र मुख्य अतिथींच्या भूमिकेमधून आपण त्यांना पाहतोय. यस धीरज दादा काय सांगतात आपण? बरोबर, ते देखील आपलं बरोबर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री भावेश दादा गणेश नाईक आहेत, तसे आपल्या केपीएलचे पालकमंत्री गणेश धुंदाजी नाईक आहेत. त्यांचं प्रदर्शन देखील खूप चांगलं आहे. आणि या कार्यकारिणीचे खजिनदार देखील मयूर नाईक आहेत. हा देखील उल्लेख करावा लागेल. नक्की नक्की. गावच्या वेशीपासून ते जिल्ह्याच्या वेशीपर्यंत नाईक कुटुंबाचा दबदबा जरा जास्त असेल. त्याचं हे खूप सुंदर उदाहरण. एका बाजूने गणेश धुंदाजी नाईक, एका बाजूने मयूर माधव नाईक. वंदन आहे, वंदन आहे, आपल्या कार्याला वंदन आहे. जो पहिला सन्मान आहे आदरणीय नितीनजी पावडे साहेब यांचा शुभ सन्मान त्यांच्या बालपणाचे स्नेही घनिष्ठ मित्र. बघा स्माईल आले थोडीशी करविंद दत्तात्रेय पाटील यांच्या चेहऱ्यावर, कारण त्यांना ठाऊक आहे माझंच नाव घेतलं जाईल. आदरणीय करविंद दत्तात्रेय पाटील साहेब बालपणीचे स्नेही यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय नितीनजी पावडे सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करणार आहोत. या आपण हा सुंदर क्षण जगूयात. खूप चांगले क्रिकेटपटू राहिलेले आहेत नितीनजी पावडे साहेब आणि त्यांचा यथोचित स्वरूपातील शुभ सन्मान सध्या आपण पाहतोय. कॅमेरामॅन फोकस करो. मुख्य व्हीआयपी डायसच्या दिशेने आदरणीय नितीन रघुनाथ पावडे किराट यांचा शुभ सन्मान त्यांच्या बालपणीचे स्नेही केपीएलचे माजी अध्यक्ष आदरणीय करविंद दत्तात्रेय पाटील काटाळे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय योगेश विश्वनाथ पाटील सुंदर क्षणचित्र बंदिस्त करतात. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय रुपेश रत्नाकर पावडे सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय अमित प्रभाकर पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्त सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. पंकज क्रीडा मंडळ किराट संघाचे सलामीवीर आणि आघाडीचे फलंदाज रुपेश रत्नाकर पावडे यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. अमित प्रभाकर पाटील कुणबी क्रिकेटचा बाहुबली यांच्या शुभ हस्ते आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष हार्दिक स्वागत आहे. यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळूयात. आदरणीय आशिष सुदाम पावडे एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व सरांना सन्मानित करण्याकरिता केपीएलचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय सुनील काशीनाथ पाटील साहेब यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय आशिष सुदाम पावडे यांना सन्मानित करावं. केपीएल सीझन 8 चे प्रमुख पाहुणे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. या मुख्य व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सुनीलजी काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आशिष सुदाम पावडे किराट यांचा हा सुनियोजित असा शुभ सन्मान यथोचित स्वरूपामध्ये परिपूर्ण केला जातोय. स्वागत आहे तिन्ही दिग्गज मान्यवरांचं. आगतम स्वागतम सुस्वागतम. या आता तुम्हाला मी पुन्हा एकदा घेऊन जातोय या मॅचच्या दिशेने.
जिथे 5 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पार्थ नवनीत घरत गोलंदाजी मार्कवर आहे. जर तुम्ही पोचाडे गावामध्ये गेलात ही हकीकत आहे. तर रंजक किस्सा आपण आज उलगडूयात. पार्थ गोलंदाजी करतोय म्हणून. जर तुम्ही पोचाडे गावामध्ये गेलात तर पार्थला मिचेल स्टार्क म्हणून संबोधलं जातं. आणि जेव्हा आंबेदे क्रीडांगणामध्ये स्वर्गीय सदानंद स्मृती क्रीडा मंडळ आंबेदे येथे तब्बल 50,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक पोचाडे संघ जिंकला. आणि तेथे जेव्हा चिन्मय विश्वास दिसल्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा आमच्या संघाचा मिचेल स्टार्क आहे. पार्थ नवनीत घरत लेदर बॉल देखील खेळतोय. खूप चांगल्या पद्धतीने SKCL मध्ये त्याचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं. आणि टेनिस बॉल मध्ये देखील सातत्यपूर्ण रीतीने त्याचा सहभाग आहे. पार्थ नवनीत घरत ब्रँड ऑफ पोचाडे 6 धावा फलकावर विदाउट लॉस. चांगला बॉल क्विकर बनवता प्रचंड गतीने रिलीज करण्यात आला. डॉट बॉल. या सामन्यामध्ये जर PS कुणबी किंग पुढे संघ जिंकतोय तर आपल्याला कटाक्ष द्यावा लागेल. कदाचित ते दुसऱ्या क्रमांकावरती देखील फिनिश करू शकतील चांगल्या नेट रन रेटच्या बळावर गिराळे फायटर्स या संघाला ओव्हरटेक करून. परंतु तेजस्विनी फायटर दहिसर संघ जर विजयी झाला तर एलिमिनेटर साठीच दोन्ही संघ पात्र ठरणार. हे प्रात्यक्षिक आपण पाहतोय या सामन्याचं. परंतु ह्या मॅच मध्ये सध्या 10 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. या मॅच मध्ये तेजस्विनी फायटर दहिसर संघ जर खराब स्थितीमध्ये पराभूत झाला तर नेट रन रेट प्रसाद वॉरियर्स नानिवली संघासाठी देखील कॅल्क्युलेट केला जाईल. ही देखील शक्यता आहे. परंतु तेजस्विनी फायटर दहिसर संघ जर विजयी होतोय तर हे दोन संघ जे आहेत ते एलिमिनेटर खेळणार. आणि गिराळे फायटर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुणबी स्टार जे क्वालिफायर खेळणार. हे अगदी सुस्पष्ट होणार आहे. आयकॉन खेळाडूंना विनंती आहे. मनीष पटेल वेलकम. सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आविष्कार घरत ज्यांनी भरपूर पारितोषिकांचा वर्षाव केलाय. रुपेशचे फार मोठे फॅन आहेत. रुपेश काशीनाथ पटेलचे. आणि त्या खेळाडूवरती पारितोषिकांचा वर्षाव मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. मनीष पाटील उर्से अँड आविष्कार घरत नानिवली त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 10 धावा फलकावर विदाउट लॉस. हलकच स्टिअर केला बॅटला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे सिंगल येणार आहे. एकेरीच्या सहाय्याने 11 धावा झालेल्या आहेत. बघा एका बाजूने विनय सुदाम पाटील आहे. दुसऱ्या बाजूने श्वेतांग संदेश पाटील. बऱ्याच प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की श्वेतांग बाईक घेऊन जाणार आहे. दोन खेळाडूंची जोडी राईट हँड लेफ्ट हँड हे जर दोन फलंदाज खेळले तर मॅचला कदाचित 4 ओव्हर मध्ये फिनिश देखील करू शकतात. डेंजरस बॅट्समन आहेत. या फलंदाजांना थांबवणं गरजेचं आहे. आदरणीय विलास दुंदाजी पाटील साहेब आणि आदरणीय कल्पेश रत्नाकर पावडे साहेब दोन्हीही व्यक्तिमत्वांना मी विनम्र विनंती करतोय की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक प्लीज मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. KPL आपले स्वागत करू इच्छिते. KPL कार्यकारिणी आपले स्वागत करू इच्छिते. प्लीज या. आदरणीय विलास दुंदाजी पाटील साहेब आणि आदरणीय कल्पेश रत्नाकर पावडे साहेब कृपया करून आपण मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. KPL संयोजन समिती आपले स्वागत करू इच्छिते. 12 धावा फलकावर विदाउट लॉस आपण पाहतोय. ही जोडी ब्रेक करावी लागेल. इतिहासाची पानं आपण उलगडूयात. या दोन्ही फलंदाजांनी काय केलेलं आहे. श्वेतांग संदेश पटेल याच स्पर्धेमध्ये 11 चेंडूंमध्ये 40 धावा करण्याचा रेकॉर्ड श्वेतांगच्या नावावरती आहे. आणि विनय सुदाम पाटील विनय जर चालला तर तेजस्विनी फायटर दहिसर संघाची जी नौका आहे ती आरपार जाऊ शकते. किनाऱ्यापर्यंत सहजगत्या पोहोचू शकते. कारण विनय सुदाम पाटील 2025-26 तुम्ही पोचाडे गावातील ग्रामस्थांना आणि तामसाई गावातील ग्रामस्थांना प्रश्न विचारा की विनय सध्या कोणत्या फॉर्म मध्ये. त्याच्या फलंदाजीच्या बळावर यंदा भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत. विश्वास क्रिकेट क्लब तामसई संघ जो सेमीफायनल पर्यंत धडकला होता कुणबी वर्ल्ड कप मध्ये त्यामध्ये विनय सुदाम पटेलचं योगदान फार मोठं होतं. त्याचं चालणं गरजेचं आहे. 13 धावा विदाउट लॉस. ऑन साइडला
श्वेतांग संदेश पाटील प्लेअर ऑफ द सिरीजचा प्रबळ दावेदार बनून खेळणारा क्रिकेटपटू, त्याच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. 19 धावा फलकावर परिपूर्ण. चांगला चांगला फटका. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, बॅट स्विंग, स्ट्रॉंग हाय बॅक लिफ्ट, स्ट्रॉंग बॉटम हँड, डेंजरस आईज कोलॅबरेशन अँड आउट ऑफ द पार्क सिक्सर. यश भावीदादा काय सांगतात आपण? दोन षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 19 धावा आहे. ते जमेची बाजू आदित्य काय 19 धावा झालेल्या आहेत, परंतु एकही गडी गारज झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. दोन्ही फलंदाज हळूवार पद्धतीने सेट होत आहेत. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. थोडासा वेळ मिळालाय. आमच्या मुख्य VIP डायसवर आदरणीय विलास दुंदाजी पाटील साहेब, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे माजी उपाध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं आहे आदरणीय विलास दुंदाजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता संयोजन समितीच्या वतीने मी विनंती करेन अमितजी प्रभाकर पाटील साहेब, युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय विलास दुंदाजी पाटील. निवड बरोबर आहे बघा. एका बाजूने ज्ञाती हित वर्धक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आहेत आणि एका बाजूने युवक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. परफेक्ट निवड आहे. आदरणीय भावेशदादा मोहन पावडे यांनी सुचवलेली ती कल्पकता आहे, सृजनशील उत्क्रांती. एकदा जोरदार यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. आपल्या येण्याने या व्यासपीठाला निश्चित स्वरूपामध्ये शोभा आलेले आहे आणि त्याबद्दल संपूर्ण संयोजन समिती आपले ऋणी आहे. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय कल्पेश रत्नाकर पावडे, ज्ञाती हितवर्धक मंडळाचे विद्यमान सहसचिव. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय योगेश विश्वनाथ पाटील साहेब, ज्यांनी यंदाच्या 40+ KPL मध्ये एक वादळी अर्धशतक साकारलेलं आहे. आपल्या KPL संयोजन समितीचे महत्वपूर्ण धारकरी आहेत आणि या सरांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय कल्पेश रत्नाकर पावडे, ज्ञाती हितवर्धक मंडळाचे विद्यमान सहसचिव महोदय. या आरोहीचे आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेचे दाते आहेत आकर्षक स्वरूपातील जी बायसिकल आपण पाहतोय त्यांच्या साथीने अमोलजी पाटील, अच्युतजी सातवी साहेब, वेलकम सर. युवक मंडळाचे माजी अध्यक्ष महोदय, रेल चेल सुरू झालाय. आदरणीय योगेश सातवी साहेब आणि या RR ब्रदर्स देखील या ठिकाणी यशभागमन झालेलं आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण सर्व मान्यवरांचं स्वागत सन्मान करूयात. आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब, वेलकम. तांदुलवाडी गावाचा आभूषण आणि कुणबी क्रिकेट कबड्डी मधील सर्वाधिक महत्वाचा मुकुटमणी आणि मेरुमणी. चला निशांतजी पावडे सर, सुमित पावडे सर, मयूरजी पावडे, प्रणयजी सुर्वे, मंथन पावडे, सर्वांना विनंती आहे प्लीज आपण या क्रीडा मंचावरती जाऊ नका दूर. आपला येथेच आहे पंढरपूर. आधी व्यासपीठावरती या. आपणास विनम्र विनंती आहे. चला तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय मॅचच्या दिशेने. 31 धावा विदाउट लॉस. क्या बात आहे. या षटकामध्ये 2 षटकार आलेले आहेत. विनय सुदाम पाटील हा रिटरच आहे. विनय सुदाम पाटीलच्या नावावरती फार आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. KPL 2021 मध्ये काय झालं होतं याच मैदानामध्ये आदित्य, विनयने पहिल्या मॅच मध्ये 5 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचले आणि दुसऱ्या मॅच मधील पहिल्या चेंडूवर 1 षटकार खेचला. असे 6 चेंडू 6 षटकार. आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. जसं कॉटनी बॉल्सनी काय केलं होतं 1986 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये 9व्या आणि 10व्या फलंदाजाला बाद केलं आणि सेकंड इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करून एक विलक्षण आणि विस्मयकारक स्वरूपाची विकेट हॅट्रिक घेतली होती. तसा रेकॉर्ड विनयच्या देखील नावावरती.
2021 मध्ये तो किस्सा घडला होता. सध्या 31 धावा आहेत फलकावर विदाऊट लॉस. मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी करून आहे तेजस्विनी फायटर दैसर संघ, कारण एकही गडी गारद झालेला नाहीये. विनय आणि श्वेतांग नाबाद जिंदाबाद. चांगली गोलंदाजी. वेदांत दीपक पाटीलने दर्जेदार मधील दर्जेदार फलंदाज हुकमी एक्का जरी त्याच्यासमोर तुम्ही आणला त्याला देखील त्याने शांत ठेवण्याचं कार्य केलंय. 2 षटकार जरूर खाल्ले परंतु 4 डॉट देखील आहेत. त्याचा देखील विचार करावा लागेल. 2 षटकार परंतु 4 डॉट. 3 षटकांचा खेळ संपन्न. 31 धावा फलकावर. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये अजूनही आवश्यकता आहे एक्युरेट 33 धावांची. स्वागत सन्मानाकडे आपण वळूयात. आमच्या मुख्य VIP डायसवर अनेक दिग्गज मान्यवरांची रेलचेल मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय. स्पर्धेचे दाते, प्रमुख अतिथी, मुख्य व्यासपीठ पूर्णपणे प्रफुल्लित झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत कारण ग्रँड फिनाले महान टीम दिवस आहे आणि ह्या दिवसामध्ये मुख्य क्रीडा मंचाला आरास विशिष्ट शोभा प्रदान करण्याचं कार्य या स्पर्धेचे दाते आदरणीय सन्माननीय रोहित जगदीश पाटील साहेब तांदुळवाडी आणि आदरणीय ऋषिकेश राजाराम पावडे आत्तेभाऊ मामेभाऊ RR ब्रदर्स चे प्रोप्रायटर, ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजासाठी बायसिकल सौजन्य केलेले आहे. इंस्टाग्रामवरती रोहितचे रील जेवढे सुंदर असतात तेवढी सुंदर ही बायसिकल देखील आहे आणि रोहित देखील तितकाच सुंदर आहे. आपल्या कुणबी समाजातील एक कोहिनूर आहे. रोहितचा डान्स ज्यांनी बघितलेला आहे, होळी रे होळी पुरणाची पोळी, परंतु पुरणाच्या पोळीपेक्षा देखील जास्त गोडवा तुम्हाला रोहितच्या डान्स मध्ये बघायला मिळेल. हा आपल्या कुणबी समाजातील एक हिरो आहे आणि त्याचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय RR ब्रदर्स चे प्रोप्रायटर आदरणीय रोहित जगदीश पाटील आणि आदरणीय ऋषिकेश राजाराम पावडे दोन्हीही मान्यवर आपण या प्लीज. अगदी मुख्य क्रीडा मंचासमोर आपला शुभ सन्मान केला जाईल. ज्यांनी आकर्षक स्वरूपातील बायसिकल सौजन्य केलेले आहे बेस्ट बॉलर करिता आदरणीय भावेशदादा मोहन पावडे KPLचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त यांच्या शुभ हस्ते आत्तेभाऊ आणि मामेभाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मिस्टर रोहित जगदीश पाटील तांदुळवाडी आणि आदरणीय ऋषिकेश राजाराम पावडे किराट या स्पर्धेचे प्रायोजक दाते आणि दोन्हीही बंधूंचा या ठिकाणी शुभ सन्मान. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे KPLच्या 8व्या हंगामासाठी ज्यांनी बायसिकल सौजन्य केलेले आहे असे हे आत्तेभाऊ आणि मामेभाऊ आहेत. रोहितजी आपलं मनपूर्वक स्वागत, तसेच ऋषिकेशजी आपलं देखील स्वागत या मुख्य व्यासपीठावरती. रोहित तुझे भरपूर रील्स आम्ही पाहत असतो. या KPL वरती देखील एक रील बनव, भरपूर व्हायरल होत असतात आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून KPL वरती देखील एक आकर्षक रील तू जरूर बनवशील ही सदिच्छा. मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे दाते आलेले आहेत प्रमुख अतिथी. मागील कित्येक हंगामांपासून आदरणीय अविनाश महादेव पाटील बावडे सामाजिक कार्यकर्ते आहेत. यांची भूमिका KPL मध्ये अग्रणी राहिलेले आहे. सरांचं देखील शुभागमन आदरणीय सन्माननीय अविनाश महादेव पाटील बावडे. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे या मुख्य क्रीडा मंचावर. आगतम स्वागतम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय अविनाश महादेव पाटील साहेब बावडे. समवेत अन्विका अविनाश पाटील चिमुकली देखील उपस्थित झालेले आहे, जिने तलवारबाजीमध्ये राष्ट्रीय स्तरावर ब्रॉन्झ पदक मिळवलेला आहे. क्या बात आहे. अविनाश आज महिला दिन देखील आहे. पहिली बेटी धनाची पेटी आणि आपल्या दुसरी बेटी दुसरी बेटी ती धनाची पेटी आहे आणि आज महिला दिन देखील आहे. आणि अन्विकाने राष्ट्रीय स्तरावर तलवारबाजीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे. ही खरोखरच सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. KPLच्या माध्यमातून या कार्याला वंदन. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय योगेश धर्मा सातवी साहेब.
या स्पर्धेचे दाते आहेत. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता संयोजन समितीच्या वतीने मी विनंती करेन. आदरणीय करविंद दत्तात्रेय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय योगेश धर्मा सातवी या स्पर्धेचे दाते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय योगेश धर्मा सातवी या स्पर्धेचे प्रायोजक यांचा यथोचित असा शुभ सन्मान परिपूर्ण केला जातोय. वेलकम सर. आदरणीय अमोल पाटील गिराळे उपस्थित झालेले आहेत. केपीएलच्या मागील हंगामाचे दाते प्रायोजक अमोलजी या आपणास सन्मानित केलं जाईल स्पर्धेच्या वतीने. आदरणीय सन्माननीय अमितजी प्रभाकर पाटील सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते अमोल पाटील गिराळे सरांना सन्मानित करावं. या स्पर्धेकरिता गेल्या कित्येक हंगामांमध्ये ज्यांनी प्रायोजकाची भूमिका अदा केलेली आहे अमोलजी पाटील साहेब गिराळे यांना पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावा करायच्या आहेत आमच्या लाडक्या खेळाडूंच्या माहितीसाठी. आज थोडासा काळ कठीण आहे. आज काळ कठीण आहे. एका बाजूने मान्यवर आहेत, दुसऱ्या बाजूने सामने आहेत. सांभाळून घ्यावं लागेल. यानंतर स्पर्धेचे विशेष अतिथी जे मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. गेल्या प्रत्येक हंगामामध्ये केपीएलच्या स्पर्धेचं मुख्य व्यासपीठ मन गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्याला सौजन्य केलं जातं आणि या व्यासपीठाचे दाते आदरणीय सन्माननीय अविनाशजी पाटील साहेब जे सध्या आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. आदरणीय अविनाश महादेव पाटील सरांचा यथोचित शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी कार्यकारिणीला विनंती करेन. भावेश दादा मोहन पावडे केपीएलचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठाचे दाते आदरणीय अविनाश महादेव पाटील सर्वांचे लाडके गुरुजी होते मन पाटील त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ केपीएलच्या प्रत्येक हंगामासाठी हे व्यासपीठ सौजन्य केलं जातं. क्रिकेटचे खूप मोठे चाहते एक अतिशय क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व आदरणीय अविनाश महादेव पाटील बावडे यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. माती नीती संस्कृती यांची परिपूर्ण जाण आणि भान ज्यांच्याकडे आहे, क्रिकेटवरती ज्यांचा अफाट प्रेम आहे आणि या कुणबी प्रीमियर लीगला मागील कित्येक हंगामांमध्ये ज्यांनी मुख्य व्यासपीठ सौजन्य केलेलं आहे असं हे दानशूर व्यक्तिमत्व सध्या आपण पाहू शकाल मेगा स्क्रीनवर. आदरणीय अविनाश महादेव पाटील बावडे यांचा शुभ सन्मान केला जातोय. स्वागत आदरणीय अविनाशजी महादेव पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण जे दातृत्व दर्शवतायत ते अवर्णनीय आहे आणि अजरामर देखील आहे. जेव्हा जेव्हा केपीएलचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासाच्या चंदेरी रुपेरी आणि सोनेरी पानांवर हा उल्लेख केला जाईल की मुख्य व्यासपीठ आदरणीय अविनाश महादेव पाटील बावडे यांनी मन पाटील गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ सौजन्य केलं होतं. खूप चांगलं कार्य आपलं पाहायला मिळतं. मागील कित्येक हंगामांमध्ये आपल्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा आहे. माणूस नेहमी सांगतो की माझ्याकडे पैसा आला तर मी काहीतरी करेन, परंतु पैसा सांगतो की तू आधी काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईन. कुठलाही सांस्कृतिक आर्थिक राजकीय सामाजिक कार्यक्रम परिपूर्ण करायचा असेल तर सर्वात महत्वाचं काय असतं, पैसा. सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. आणि या स्पर्धेकरिता दातृत्वाची धगधगती मशाल बनणारे आदरणीय अविनाश महादेव पाटील सरांचं मनपूर्वक स्वागत. सामना काय म्हणतोय ते देखील एकदा आपण पाहूयात. जिथे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 23 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू 23 धावा. फलंदाजे मार्कवर कोण आहे? विनय सुदाम पाटील. त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. 8 चेंडू शिल्लक 23 धावांची आवश्यकता.
काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलंय. वेदांत दीपक पाटीलने ही संपूर्ण स्पर्धा सील केलेली आहे आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर. केवळ 22 वर्षाचा हा क्रिकेटपटू आहे, परंतु ज्या लेवलला त्याने प्रदर्शन केलंय ते खरोखरच लक्षणीय आहे आणि लक्षवेधी देखील आहे. 7 चेंडू 23 धावा मॅच बनू शकते. दोन्हीही फलंदाज धुरंधर आहेत. घायल हो इसलिए घातक हो, घातक घातक बनावं लागेल फलंदाजांना. वेदांत षटकातील पुढील बॉल घेऊन यावेळेस मात्र बॅटचं ब्लेड स्विच केलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. काय जबरदस्त षटकार खेचलाय. निर्णायक स्वरूपाचा फटका आहे. उपयुक्त स्वरूपामध्ये विनय सुदाम पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा करायच्या आहेत. काय होणार या मॅच मध्ये? जर तेजस्विनी फायटर दैसर संघ जिंकला तर नो डाऊट एलिमिनेटर खेळणार. जर PS कुणबी किंग कुडे संघ जिंकला कदाचित ते दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचू शकतात. परंतु तेजस्विनी फायटर दैसर संघ पराभूत झाला तर मात्र कॅल्क्युलेशन करावं लागेल, कारण तेथे प्रसाद वॉरियर्स नाणेवली तो संघ देखील आगेकूच करेल किंवा नाही हे मात्र जर तरचे विषय आहेत. सध्या 6 चेंडू आणि 17 धावा, परंतु दोन्ही फलंदाज खमके आहेत. धाकडत 6 मध्ये 17 होऊ शकतात. खास करून गणेश दुंदाजी नाईक, विनय सुदाम पाटील मैदानामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर कोणाला तर गेम चेंजर असाच उल्लेख करावा लागेल. हितेश प्रकाश पाटील हा गेम चेंजर आहे. आपल्या खेळामध्ये सातत्य दाखवेल किंवा नाही हे मात्र बघण्यासारखे. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. येथे कुणीही महान नाहीये. कधीही काहीही होऊ शकतं. क्रिकेट इज द गेम ऑफ माइटी अनसर्टॅनिटी. महान अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 6-17चं समीकरण. हितेशचा पहिला बॉल फुल टॉस दिला. फुल टॉस वसूल केलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे. कभी इधर तो कभी उधर, कभी खुश तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. चेंडू जाऊ द्या. मी उल्लेख केला होता ना की क्रिकेटमध्ये कधी काय होल्याचा नेम नाही. हा गेम चेंजर जरूर आहे, परंतु हितेशने देखील या ठिकाणी फुलटॉस रिलीज केला. कोणत्याही गोलंदाजाची इच्छा नसते फुलटॉस रिलीज करण्याची. त्याचा प्रयत्न या ऑर्करचा होता, परंतु एक्झिक्युशन चुकलं. आणि समोर गणेश आहे, तो सोडणार नाहीये. षटकार खेचलाय. आता 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गणेश दुंदाजी नाईक KPLच्या इतिहासामधील मोस्ट सक्सेसफुल आयकॉन. आणि गणेशने या मॅच मध्ये जो खेळ साकारलाय ना, गोलंदाजी असो की फलंदाजी असो, जबरदस्त खेळलाय. लॉफ्ट करण्याचा हा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय. काऊ फेच्या दिशेने पंच दर्शवतायत. बॅक टू बॅक सिक्सर्स. 2 चेंडू 2 षटकार. गणेश दुंदाजी नाईक बडे मंच पे बडा पंच. गणेश दुंदाजी नाईक या मॅचचा सरपंच. धीरज पाटीलने उल्लेख केला होता पालकमंत्री, सध्या तो सरपंच बनलाय. 2 चेंडू 2 षटकार खेचलेले आहेत. आता 4 चेंडू शिल्लक. 5 ची आहे आवश्यकता. क्या बात आहे यार. याला म्हणतात लेजंड प्लेयर. जो कठीण सामन्यामध्ये प्रदर्शन करेल. ना कद बड़ा ना पद बड़ा. क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. गणेश दुंदाजी नाईक आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडतोय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. ते डॉट आलेला आहे. 3 मध्ये 5. बघा हितेश प्रकाश पटेलचा काय रेकॉर्ड आहे. 6 चेंडूंमध्ये 4 विकेट्स, केवळ 1 धाव. म्हणून त्याला गेम चेंजर पुरस्कार देखील आपण दिला होता, जो विनीतजी सातवी यांनी आपल्या पिताश्री आणि मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ सौजन्य केलेला आहे. येथे हितेशला 3 मध्ये 5 डिफेंड करायचे आहेत. मॅच अजून देखील ऑन आहे. गेम अजून देखील ऑन आहे. यावेळेस मात्र गणेश दुंदाजी नाईकने दाखवून दिलंय हम है बाकी पानी कम है. गणेश दुंदाजी नाईक में बहुत दम कम है. जॉन्टी वरती एकदा कॅमेरा रोल करा, त्याच्या रिएक्शन बघा. संघमालक संतोष मंजुळा मोरेश्वर पाटील प्रचंड खुश आहेत. गणेश दुंदाजी नाईकने काय भन्नाट भूमिका या ठिकाणी साकारलेली आहे. जबरदस्त. गणेश दुंदाजी नाईक वेल डन. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण खेळ साकारलेले आहे.
आता आपण स्वागत सन्मानाकडे देखील वळणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे ते अनालिसिस करा लगेचच. चला, जो पहिला पुकार आहे क्वालिफायर 1 साठी तुमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. एका बाजूने आपण कुणबी स्टार्स या संघाला पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने या स्पर्धेची अंतिम गुणतालिका ते देखील प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवूयात. दूध का दूध पाणी का पाणी, कारण लीग स्टेज संपलेले आहे आणि लीग स्टेजच्या समाप्ती अखेर नक्की चित्र काय आहे बघा. पहिल्या क्रमांकावरती कुणबी स्टार्स आहेत. 7 सामन्यांमध्ये 6 विजय,